मित्रहो, 5 राज्यांचे निकाल लागलेले आहेत. इव्हाना या 5 राज्यांमधल्या निकालांचे आकडे जरी स्थिर स्थावर झाले असले, तरी एक गोष्ट आपल्या लक्षात काय येते, तर संपूर्ण देशातल्या 25 राज्यांमध्ये एन-डी-एचे मुख्यमंत्री आहेत. आता या एन-डी-एच्या 25 मुख्यमंत्र्यांपैकी 17 मुख्यमंत्री हे एकट्या भाजपचेच आहेत. भाजपला जेव्हा एखाद्या राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री बनवायचा असतो किंवा एखादं राज्य विरोधकांकडून आपल्या हाती घ्यायचं असतं, त्यासाठीचं त्यांचं प्लॅनिंग हे प्रचंड तुफानी असतं. जसं की आता तामिळनाडूमध्ये झालं. याच्या आधी 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच बरोबरीने पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारींच्या माध्यमातून ज्या पद्धतीत ममता बॅनर्जी यांच्याकडून पश्चिम बंगाल हिसकावून घेण्यात आला, हे पाहिल्यानंतर भाजप हा एक राजकीय पक्ष नाहीये, तर राजकीय पक्षांच्या निवडणुका जिंकणारा तो एक अद्भुत कार्यक्रमाचा आविष्कार आहे, असं जर ते आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि यातूनच पुढे आला एक असा थलपती, की ज्याने सगळ्या देशाला अचंबित करून टाकलं, तामिळनाडूला तोंडात बोटं घालायला लावलं आणि तामिळनाडूतल्या आपल्या विरोधकांना त्याने अक्षरशः पळता भुई थोडी केली. पण या मागे एक खूप मोठं षडयंत्र म्हणा किंवा एक खूप मोठी योजना होती. आणि ती योजना कोणाची होती? तर ती योजना होती एका चाणक्याची आणि एका अशा किंगमेकरची, की जो किंगमेकर खऱ्या-खुऱ्या अर्थानं हा देश व्यापून टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि यातूनच तामिळनाडूमध्ये एक राजकीय पटकथा लिहिली गेली. कशी ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, तामिळनाडूमध्ये विलक्षणरित्या सत्तांतर घडलेलं आहे आणि हे जे सत्तांतर घडवलेलं आहे, या सत्तांतर घडवणाऱ्या सेनापतीचं नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर. 22 जून 1974 ला विजय थलपतीचा जन्म झाला. विजय थलपतीचे आई वडील आहेत एस चंद्रशेखर, जे स्वतः चित्रपट निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, पटकथाकार आहेत आणि त्यांची पत्नी शोभा, जी पार्श्वगायिका होती. या दोघांचं अपत्य म्हणून विजय थलपती याला आपण पाहतो. विजय थलपती याने लोयोला कॉलेजमधून बीएचं शिक्षण अर्धवट सोडलं. 1984 साली त्याने आपला पहिला चित्रपट केला, जो त्याच्या वडिलांनीच दिग्दर्शित केलेला होता. आणि या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून वयाच्या 10व्या वर्षी विजय थलपतीने सिनेमाच्या पडद्यावर आपलं पदार्पण केलं असलं, तरी त्याचा पहिला चित्रपट आला खऱ्या अर्थानं नायक म्हणून 1992 ला. पण आज विजय थलपती हा 51 वर्षाचा आहे. वयाच्या 40व्या वर्षी विजय थलपतीची दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती. आणि तेव्हाच नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूच्या सत्तेला हात घालण्याचा जो खरा-खुरा प्रयोग आहे, तो सुरू झाला होता. 2014 मध्ये ज्यावेळेला मोदी आणि विजय थलपती यांची भेट झाली, त्यावेळेला आपला पुढचा मोहरा हा विजय थलपती असणार हे मोदींच्या लक्षात आलं होतं. आणि तिथूनच एका राजकीय बदलत्या पटकथेचं लिखाण सुरू झालं होतं. 2 फेब्रुवारी 2024 ला टीव्हीके तमिलगा वेत्री कळगम हा पक्ष विजय थलपती याने निर्माण केला आणि अवघ्या 2 वर्षात तो राज्याचा मुख्यमंत्री झाला. 108 जागा जिंकणाऱ्या विजय थलपतीने 2 ठिकाणी विजय मिळवलेला आहे. यातला पहिला विजय त्याने जो मिळवलेला आहे तो त्रिचुरापल्ली पूर्वकडच्या मतदारसंघात. तिथे डीएमकेच्या इरुदया राजाला त्याने 27,416 मतांनी हरवले. तर चेन्नईतल्या परंबूर मतदारसंघामध्ये डीएमकेच्याच आर डी शेखरला त्यांनी 53,715 मतांनी हरवलेले. आता हे सगळं करण्याच्या मागे ज्या वेळेला तमिलगा वेत्री कळगम अर्थात टीव्हीके हा ज्या वेळेला पक्ष बनला, तर त्या पक्ष बनण्याच्या आधीपासून म्हणजे 2020 पासून या विजय थलपतीचे जे
चाहते होते त्यांचे वेगवेगळे फॅन क्लब हे तामिळनाडूमध्ये बनवण्यात आले होते आणि या फॅन क्लबच्या माध्यमातून लोकांच्या कामांना किंवा जनसेवेला विजय थलपतीने सुरुवात केली होती. हे सगळं इतकं व्यवस्थितरित्या स्क्रिप्टिंग केलं गेलं होतं, की कुणालाच या सुपडा साफ करण्याच्या पटकथेचा उगम आणि अ, जे काही घडतंय ते लक्षातच आलं नव्हतं. हा एक खऱ्या-खुऱ्या अर्थानं मास्टर प्लॅन होता आणि हा मास्टर प्लॅन कशासाठी होता? तर दक्षिणेचा गड जिंकण्यासाठी. धर्मापेक्षा सिनेमा आणि द्रविड अस्मितेचा आधार या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेसाठी घेतला गेला. या विजय थलपतीचा जर आपण विचार केला तर विजय थलपतींचे जे चाहते आहेत, ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं, त्यांची संख्या तामिळनाडूमध्ये 68% होती. आणि हे झाले फर्स्ट वोटर म्हणजे फर्स्ट टाईम वोटर की ज्यांनी पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला. ते 68% लोकं होते. आता जर आपण पाहिलं तर 20 ते 29 वर्षाचे जे मतदार आहेत, त्यांचं प्रमाण 59% होतं. ज्यावेळेला तामिळनाडूमध्ये या निवडणुकीची हवा तापायला लागली आणि वेगवेगळे सर्व्हे समोर आले, त्यावेळेला अनेक तरुणांना, अनेक लहान मुलांना विचारण्यात आलं, की तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री कोण हवाय? मित्रहो, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या पाहण्या झाल्या, त्यावेळेला 37% लोकांनी किंवा 37% तरुणाईने सांगितलेलं होतं, की आम्हाला विजय थलपतीसारखा नेता हवाय. हा नेता काय करत होता? तर हा नेता सरकार असेल किंवा मेरसल असेल अशा चित्रपटांमधून अ, अन्यायाविरुद्ध पेटून उठत होता. सिनेमाच्या पडद्यावर पेटून उठणारा विजय थलपती हा अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत होता आणि त्यासाठी लागणारी रसद त्याला पुरवली जात होती. अर्थात तो स्वतः काही खूपच हलाखीच्या परिस्थितीत होता का? तर नाही. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण यांचं तामिळनाडूमध्ये एक अनोखं नातं आहे. मग आपण अगदी एम.जी. रामचंद्रन पाहिलं, करुणानिधी पाहिले, जे जयललिता पाहिलं, रजनीकांत पाहिले, कमल हसन पाहिले, या सगळ्यांचा जर आपण विचार केला, तर चित्रपटाच्या नायकाचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचं किंवा सत्तेचा शकट हलवू शकणाऱ्यांचं एक अनोखं नातं आहे. आणि मग अशा या सगळ्या दिवसांमध्ये विजय थलपतीला आणखी एका गोष्टीने साथ दिली म्हणा किंवा ते तितकंच महत्त्वाचं ठरलं, ते म्हणजे विजय थलपतीचं विलक्षण असं लेडी लक. आता सध्या तो ज्यावेळेला यशाच्या प्रचंड राजकीय शिखरावर आहे, त्यावेळेला सुद्धा त्याच्याबरोबर एक लेडी लक देणारी महिला आहे आणि 1996 ला जेव्हा त्याचा चित्रपट पहिल्यांदा सुपर डुपर हिट झाला, तो चित्रपट होता पूनकागा. 1996 ला आलेल्या या चित्रपटाने विजय थलपतीला स्टारडम दिलं आणि हे त्याचं स्टारडम बघून एक तरुणी प्रचंड भारावून गेली. ती थेट लंडनहून तामिळनाडूला आली आणि तिचं नाव होतं संगीता सोर्नालिंगम. तिने विजय थलपतीची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. 1996 ला संगीता त्याच्या प्रेमात पडली. 1999 ला ते विवाहबद्ध झाले. त्यांना 2 मुलं आहेत. त्यातला जो त्यांचा मुलगा आहे, तो आहे 25 वर्षाचा आणि त्यापेक्षा लहान आहे त्याची एक मुलगी. आता या विजय थलपतीने अ, आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही तामिळ जनतेवर किंवा तामिळ आपल्या चाहत्यांवर जी जादू केलेली आहे, ती तामिळ राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचार मुक्त द्रविड राजकारण हे 2 अजेंडे घेऊन हा विजय थलपती आपले चित्रपट बनवत राहिला 2014 पासून. म्हणजे आज तो 51 वर्षाचा आहे. वयाच्या 40व्या वर्षी तो नरेंद्र मोदींना भेटला आणि त्यानंतर पुढची 10 वर्ष त्याने जे काही चित्रपटांमध्ये केलं, ते चित्रपटांमध्ये एक संतप्त नायक दाखवण्यासाठी जे लागतं, त्या सगळ्याची पेरणी या विजय थलपतीने केलेली होती. आता या जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू होता, त्यावेळेला त्याचे जे स्पर्धक आहेत किंवा जे तिथले मुख्यमंत्री आहेत, ते प्रचंड बोलबच्चनगिरी करत होते. स्टॅलिन यांनी या संपूर्ण सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर सूट मुलाखती द्यायला सुरुवात केली होती. वेगवेगळ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना एक्सक्लुझिव्ह मुलाखती दिल्या होत्या आणि त्याचा जर आपण विचार केला तर या प्रचारासाठी जे पण काही केलं गेलं होतं ते इतकं भयंकर होतं की
त्याच्या वेळा आणि त्याची मिनिटं जर आपण पाहिली तर ती आपल्याला लक्षात आणून देतात की नेमकं विजयने काय केलं. विजयने आपल्या रोड शोमध्ये जेमतेम 2 वेळा भाषण केलं आणि त्याचं जो कालावधी होता तो 35 मिनिटांचा होता. पण त्याऐवजी स्टॅलिन यांनी जो काही प्रचार केला, तो प्रचार हा इतका लोकांवर आक्रमण करणारा किंवा लोकांना व्यापून टाकणारा होता, की ज्याचं नाव ते. त्यांनी 18 भाषणं केली आणि या 18 भाषणांमध्ये ते 356 मिनिटं बोललेले आहेत. तर त्याच्या बरोबरीने जे विरोधी पक्षनेते होते, इदापड्डी के पलानीस्वामी, त्यांनी 806 मिनिटांची भाषणं केली आहेत आणि त्या 806 मिनिटांच्या भाषणासाठी त्यांनी 21 प्रचार सभा आणि रोड शोचं आयोजन केलं होतं. हे सगळं विजय थलपती अत्यंत कल्पक रीतीने बघत होता आणि त्याला ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जात होतं, ते तो स्वीकारत होता. आता या संपूर्ण सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये त्याने एक गोष्ट लक्षात काय ठेवली होती, तर त्याने जी तरुण मुलं आहेत किंवा जी लहान मुलं आहेत, त्यांच्यावरती त्याने प्रचंड जादू केली आणि त्याचबरोबर त्याने महिलांवर सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात जादू केलेली होती. या लहान मुलांनी किंवा घरातल्या तरुणांनी आपल्या कुटुंबातल्या मोठ्या सदस्यांना, आई-वडिलांना, आजी-आजोबांना, पालकांना विजय थलपतीसाठी अ, मत मतदान करावं, विजय थलपतीला पाठिंबा द्यावा यासाठी गळ घातली होती. जर आपण तामिळनाडूची संख्या पाहिली म्हणजे एकूणच मतदारांची संख्या पाहिली तर ती आहे 5,60,00,000 ला. म्हणजे एक 5.5 कोटीच्या आसपास जे काही मतदार आहेत, त्यांना प्रभावित करण्यासाठी विजय थलपतीने तरुणाईच्या हाती असलेल्या स्मार्टफोनचा अत्यंत कल्पक वापर केला आणि या 5.5 कोटी जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विजय थलपतीने 5.5 इंचाच्या स्मार्ट स्क्रीनचा असा काही वापर केला की ज्याचं नाव ते. आता सध्या विजय थलपती हा वेगवेगळ्या गोष्टींमुळे अडचणीत होता गेल्या काही काळामध्ये. त्याचा चित्रपट जननायक हा जो डिसेंबर 2025 मध्ये येणार होता, तो येऊ शकला नाही. कारण या चित्रपटाची रचनाच अशी केलेली होती, की तामिळनाडूमध्ये जे काही चाललेलं आहे, ते या चित्रपटातून दाखवताना भ्रष्टाचारमुक्त द्रविड राजकारण कसं असावं, यासाठी केलेले संवाद, त्याची शब्दांची पेरणी, या सगळ्याचा जर आपण विचार केला, तर सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट येऊ दिला नाही. आणि यासाठी मग तामिळनाडूच्या उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं विजय थलपतीला. तिथे गेल्यानंतर या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये झालं असं, की हा जो जननायक चित्रपट होता, हा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर लीक झाला. त्याच्या छोटे-छोटे चंक्स बनवण्यात आले. त्याचे छोटे-छोटे रीळ आणि त्याच्या छोट्या-छोट्या क्लिप्स ज्या आहेत, त्या सगळ्या तामिळनाडूमध्ये इतक्या जोरात फिरल्या, की या सगळ्यांना म्हणजे स्टॅलिनला आणि इतरही सगळ्या राजकीय नेत्यांना हे कळेनासं झालं, की आता विजय थलपतीचं करायचं तर करायचं काय? विजय थलपतीने आपली राजकीय वाटचाल सुरू केली त्यावेळेला करूर येथे एका राजकीय कार्यक्रमाच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेटारेटी झाली. 40हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि या संपूर्ण सगळ्या प्रचंड अशा जीवघेण्या कसोटीतून विजय थलपती कसाबसा बचावला. हे कमी म्हणून की काय, त्याच्या पत्नीनं 27 वर्षाचा त्यांचा संसार मोडण्यासाठी न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. 27 वर्षाचा हा जो अ, त्यांचा संसार आहे, तो मोडण्यासाठी कारण ठरलं ते विजय थलपतीचे विवाहबाह्य संबंध. विजय थलपती हा एका चित्रपट तारकेबरोबर किंवा एका कलाकाराबरोबर त्याचे नातेसंबंध सुरू आहेत. तिचं नाव आहे त्रिशा कृष्णन. ही त्रिशा कृष्णन कोण आहे? तर ही त्रिशा कृष्णन आहे 1999 मध्ये मिस चेन्नईचा सन्मान तिला मिळाला होता. त्यानंतर तिने चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि तिने विजय थलपती बरोबर गिल्ली हा 2004 मध्ये एक चित्रपट केला. त्यानंतर तिरुपाची 2005 मध्ये, आथी 2006 मध्ये आणि 2008 मध्ये तिने कुर्वी या चित्रपटामध्ये विजय थलपतीची नायिका म्हणून काम केलेलं होतं. आतापर्यंत तिने केलेल्या जर चित्रपटाचा आपण विचार केला तर तिने पाऊणशे चित्रपट केलेले आहेत. पण तिचं यश
हे काही विजय थलपती इतकं उत्तुंग नाहीये. विजय थलपतीचं यश कशात आहे, तर त्याने जे 68 चित्रपट केले, त्यातले 30 चित्रपट हे 250 कोटींपेक्षा जास्त रकमेचा धंदा करत सुपर डुपर हिट ठरले. आणि मग यासाठीच भाजपला जो चेहरा तामिळनाडूमध्ये हवा होता, तो चेहरा विजय थलपती होता का? असा प्रश्न पडावा, इतकं हे सगळं योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणण्यात आलं होतं. विजयने जे काही म्हणजे जे काही चित्रपट केले, त्यातला सरकार हा जो चित्रपट आहे, त्याने तर तो गरिबांचा मसिहा होण्यासाठी खूपच मोठी मदत झाली. टीव्हीकेचा जन्म झाला आणि तामिळनाडूचं राजकारण बदललं. विजयने कॅमेरासमोरची आपली एकूणच जी काही कारकीर्द होती, ती थांबवून खऱ्या-खुऱ्या आयुष्यातल्या राजकारणात पाऊल ठेवलं आणि त्याचा जो तमिलगा वेत्री कळघम हा जो पक्ष आहे, हा अवघ्या 2 वर्षामध्ये तमिळनाडूच्या सत्तेचा शकट त्याच्या हाती देऊन गेला. तामिळनाडूमध्ये एम-जी-आर म्हणजे एम-जी रामकृष्णन यांनी ए-आय-डी-एम-केची स्थापना केली आणि त्यानंतर 5 वर्षांनी त्यांना तामिळनाडूची सत्ता मिळाली. पण विजय थलपतीच्या बाबतीत असं झालेलं नाहीये. त्याने पक्षाची स्थापना केली आणि 2 वर्षात तो राज्याचा मुख्यमंत्री अ, होऊ शकला. हे प्रचंड अद्भुत आहे आणि त्यामुळेच त्याला आता छोटा एम-जी-आर म्हणून सुद्धा बोलायला तामिळनाडूतल्या लोकांनी सुरुवात केलेली आहे. हे सगळं जे काही सुरू होतं, यामागे एक योजनाबद्ध कार्यक्रम होता आणि डी-एम-केच्या स्टॅलिनच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी एक अत्यंत कल्पक असा चक्रव्यूह रचण्यात आलेला होता. निवडणुकीचा निकाल लागला आणि प्रस्थापित पक्षांचे बालेकिल्ले ढासळले आणि ज्या मतदारांवर स्टॅलिन यांचा अधिकार होता किंवा जी त्यांची वोट बँक होती, ती सगळी वोट बँक ही विजय थलपती यांच्याकडे वळवण्यामध्ये यश आलं. भाजपला जे थेट साध्य करता येत नव्हतं, ते एका द्रविड चेहऱ्याच्या माध्यमातून भाजपने साध्य करून घेतलं. आता जर आपण पाहिलं, तर मी ज्या लेडी लकचा विचार केला, ती त्रिशा कृष्णन ही विजय थलपतीसाठी विलक्षण लकी ठरलेली आहे. ज्या दिवशी हा निकाल लागला आणि विजय थलपती तामिळनाडूच्या राज्याचा शकट आपल्या हाती घेण्यासाठी सज्ज झाला, तो त्रिशा कृष्णनचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिने तिरुपती बालाजीकडे विजय थलपतीच्या यशासाठी साकडं घातलं होतं. आता ही जी तृषा कृष्णन आहे, ही कोण आहे? तर मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ती मिस चेन्नई झाली होती 1999 मध्ये. तिने आतापर्यंत पाऊणशे चित्रपटात काम केलं. पण त्याच वेळेला तिची व्यक्तिगत कारकीर्द सुद्धा जी आहे किंवा तिचं व्यक्तिगत आयुष्य आहे, हे विजय थलपतीच्या आयुष्यात इतकंच रंजक आहे आणि तितकंच ते वादग्रस्त सुद्धा आहे. त्रिशा कृष्णन हिचे बराच काळ राणा दगुबत्ती बरोबर मधुर संबंध होते, स्नेहपूर्वक संबंध होते आणि 2010 मध्ये तिने आपले राणा दगुबत्ती बरोबरचे व्यक्तिगत संबंध संपवून टाकले. वरुण मनियार या उद्योगपती बरोबर एंगेजमेंट केली. ती साखरपुडा करून आपल्या भावी आयुष्याची स्वप्न बघत असताना अवघ्या 5 महिन्यातच हा साखरपुडा आणि हे नातेसंबंध तुटले. विनय मनियार हा त्रिशा कृष्णनपासून वेगळा झाला आणि तृषा कृष्णन ही आता गेले काही काळ विजय थलपती याची मैत्रीण म्हणून, त्याची अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून त्याच्याबरोबर राहते आणि याच सगळ्या गोष्टी विजय थलपतीचा 27 वर्षाचा संसार तुटण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. आता ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागले, त्यावेळेला सगळ्यात आधी विजय थलपती याच्या घरी पोहोचणारी व्यक्ती ही त्रिशा कृष्णन होती. तिने तिरुपती बालाजीचा प्रसाद आणि आशीर्वाद विजय थलपतीसाठी आणलेला होता आणि तो देण्यासाठी ती ज्यावेळेला त्याच्या घरी पोहोचली, त्यावेळेला अनेक चॅनेल्सच्या कॅमेरामध्ये ती कैद झालेली होती. आता हे सगळं भाजपनं घडवून आणलं. त्यावेळेला भारतीय राजकारणात अशा युती आणि अशा रणनीती वेळोवेळी घडत असतात. पण आता विजय थलपती हा येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर तो भाजपची बी टीम म्हणून काम करणार का? तर त्याने या निवडणुकीच्या आधी असं म्हटलं होतं, की आपला राजकीय विरोधक हा डी-एम-के आहे. भाजप हा आपला वैचारिक विरोधक आहे. त्यांचा आणि आपला विचार जुळत नाही, असं विजय थलपती निवडणुकीच्या आधी सांगत होता. पण आता
त्याने ज्या काही 107 जागा मिळवलेल्या आहेत, राज्याची सत्ता त्याला मिळालेली आहे, पण ही सत्ता टिकवताना आणि ती पुढे चालवताना भाजपच्या दिल्लीश्वरांची त्याला मदत लागणार आहे. आणि त्यामुळे ही मदत मिळवताना तामिळनाडूचा हा नवा सेनापती भाजपची बी टीम म्हणून काम करणार, की आत्तापर्यंतचे चंदेरी पडद्यावरून किंवा सिनेमाच्या दुनियेतून येऊन सीएम झालेल्या अनेक मुख्यमंत्र्यांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आपलं स्वतःचं काही स्वत्व तामिळनाडूच्या जनतेसमोर ठेवणार का? तामिळनाडूच्या ज्या तरुणाईला आणि विशेषतः महिला वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात भुरळ घालणारा हा नवा सेनापती तामिळनाडूच्या विकासामध्ये खऱ्या-खुऱ्या अर्थानं इथल्या जनतेचा सेनापती होऊ शकणार का? यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तसं भाजपला जे हवं असतं ते भाजप मिळवतं. कधी ते हिसकावून घेतं, तर कधी त्यासाठी एक प्रचंड अशी योजनाबद्ध पटकथा लिहिली जाते आणि त्याचा चित्रपट साकारला जातो. तो चित्रपट तामिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या रूपाने किंवा टी-व्ही-केच्या रूपाने सुपर डुपर हिट झालेला आहे. आता हा सुपर डुपर हिट झालेला चित्रपट प्रत्यक्षात भाजपसाठी येणाऱ्या काळामध्ये राजकीय गल्ला जमवून देणारा ठरणार आहे की नाही, हे आपल्याला अल्पावधीतच कळू शकेल. मित्रहो, आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं? विजय थलपती याचा उदय आणि त्या उदयामागे असलेल्या दिल्लीच्या भाजपेश्वरांची 2014 पासूनची मेहनत, या सगळ्या स्वरूपामध्ये किंवा या सगळ्या बाबतीत आपल्याला नेमकं काय वाटतं? या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.